मोठ्या मोठ्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। धनंजय भाऊ शिंदे इथं आहेत। अरविंद केजरीवाल साहेबांना जेलमध्ये टाकलं होतं, आता त्यांना बेल मिळालेली आहे। पवार साहेबांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्या काही वर्षांपूर्वी केला होता, आमच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता। संजय भाऊ राऊतांना जेलमध्ये टाकलं होतं, पण ते लढायला तयार आहेत आणि बाहेर आल्या आल्या ते आपल्या सर्वांच्या हितासाठी लढायला ते तयार आहेत। त्यामुळे कितीही तुम्ही कारवाई केल्या तरी आम्ही दिल्लीला घाबरत नाही आणि आम्हाला लहानपणीपासून शिकवलंय की मराठी माणूस हा दिल्ली समोर कधी झुकत नाही आणि झुकणारही नाही। आणि हा विचार आपल्या सर्वांसाठी जास्त महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपल्या नेत्यांवर कितीही कारवाई केल्या तरी तुम्हा सर्वांना ही जी लढाई ती त्या ठिकाणी हातामध्ये घ्यावी लागेल। अहो भाजपचे नेते काय म्हणतात, 400 पार 400 पार। त्यांना 400 पार का व्हायचे? कारण त्यांना संविधान बदलायचे आणि संविधान जेव्हा बदललं जाईल तेव्हा सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी या सोसाव्या लागतील। अहो जर त्या देशामध्ये लोकशाहीच नसेल तर सामान्य लोकांना कसा त्यांचा आवाज मिळणार? त्यांच्यासाठी कोण लढणार? म्हणून काहीही झालं तरी भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षाचे लोक हे निवडून कसे येणार नाही यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील। अहो 4 जूनला तुम्ही जेव्हा सर्वजण टीव्ही समोर बसलेला असाल तेव्हा गुलालाचं पोतं तुमच्या बरोबर ठेवा। एकदा तर तुम्हाला गुलाल याच्यासाठी खेळावा लागेल कारण की या परिसरामध्ये बाळ्या मामा हे खासदार होणार म्हणजे होणार आणि त्यासाठी आपल्या सर्वांना गुलाल खेळायचा। दुसरं, कमीत कमी 35 खासदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये आपले निवडून येणार यासाठी 4 जूनला गुलाल खेळायचा। आणि त्याच्याच बरोबर हे भाजपचे आहेत आणि भाजपचे जे नेते आहेत ते कुठेही 200च्या पुढे जाणार नाही। त्यामुळे 4 जूनला आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी मिळेल की तुमच्या आपल्या सगळ्यांच्या विचाराचं सरकार या देशामध्ये येईल आणि भाजप या देशातून हद्दपार झालेला असेल। तुम्ही म्हणाल तुम्ही काय हवेत बोलताय का? तुम्हाला काय माहिती? अहो फक्त मोदी साहेबांचं भाषण गेल्या काही महिन्यातलं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल त्यांच्या भाषणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत गेलेले आहेत। पहिलं लोकसभेच्या इलेक्शनचं भाषण त्याच्यामध्ये ते विकासाबद्दल बोलतात, पण लोकांचा विकासाच्या बाबतीत भाजपवर विश्वास राहिला नाही, त्यामुळे लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही। दुसरं भाषण हिंदू आणि मुस्लिमवर ते बोलले तरी सुद्धा महाराष्ट्राला आणि देशाला त्यांना प्रतिसाद दिला नाही। तिसरं भाषण आदरणीय पवार साहेबांना भटकती आत्मा ते बोलले। अहो मोदी साहेब आणि भाजपच्या सर्व नेत्यांना मला सांगायचंय 4 जून पर्यंत तुम्ही थांबा आणि 4 जून नंतर इथं असणारी स्वाभिमानी जनता कोणाला भटकती आत्मा करेल हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल। चौथ्या भाषणामध्ये अडाणी आणि अंबानी बद्दल ते बोलले। अहो याच्या आधी तुम्ही त्यांना पाठिंबा देत होता, राहुल गांधी साहेब तिथं त्या लोकांच्या विरोधात बोलत होते। आज काय अचानक झालं मोदी साहेबांना अडाणी आणि अंबानीवर बोलावं लागलं? अहो 5वं भाषण तर एकदम चमत्कारिक होतं। मोदी साहेबांनी डायरेक्ट पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना ऑफरच दिली की तुम्हीच आमच्याकडे या। अहो मोदी साहेब, आमचे जे लोक आहेत, आमचे जे नेते आहेत ना ते स्वाभिमानी नेते आहेत, दिल्ली समोर झुकणार नाही, तुमच्या बरोबर येणार नाही। पण एक गोष्ट खरं आहे, तुम्हाला ते हद्दपार करतील, तुम्हाला बाजूला करतील आणि लोकशाही खऱ्या अर्थाने देशामध्ये परत एकदा 4 जूनला आलेली आपल्या सर्वांना तिथं बघायला मिळेल। त्यामुळे हे जे काय चाललंय या देशामध्ये, लोकांनी इलेक्शन ताब्यात घेतलंय। अहो ज्या ज्या ठिकाणी मी गेलो तिथे असणारी जी स्वाभिमानी जनता आहे ते इलेक्शन ताब्यात घेत आहेत आणि तिथं आपल्या विचाराचे लोक 100% निवडून येणार आहेत। अहो इथं काय केलं जातंय, आपले जे मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्यांना तडीपार केलं जातंय, पोलीस त्यांच्यावर कारवाई करते, अशा पद्धतीने दबाव तंत्र या ठिकाणी केला जातोय। खरं तर इथं उपस्थित असणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मला सांगायचे, इथं असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना मला सांगायचे, अहो या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 4 महिन्यानंतर येणार म्हणजे येणार आणि आमच्या सामान्य कार्यकर्त्यांवर जर तुम्ही कारवाई केली तर 4 महिन्यानंतर सरकार इथं आल्यानंतर तुम्हाला आम्ही सोडणार नाही असं या ठिकाणी खरं तर सांगतो। पवार साहेब आप आगे बढ़ो, पवार साहेब आप आगे बढ़ो।
आता नेते इथं आलेत, मी 5 मिनिटं बोलेल आणि माझं भाषण त्या ठिकाणी मी संपवेल। मी विनंती परत एकदा आपल्या सर्वांना करतो की या शहराच्या विकासासाठी इथं असणाऱ्या खासदारांनी काही केलं नाही। इथला जो विकास झालाय तो नियोजनबद्ध विकास झालेला नाही। त्या विकासाकडे कोणाचंही तिथं लक्ष नाही। ट्रॅफिकच्या अडचणी आहेत। वंदे भारत बद्दल आपण सर्वजण सांगतो, चांगली योजना आहे ट्रेनची, पण वंदे भारत या देशामध्ये आल्यापासून, या महाराष्ट्रात आल्यापासून जी लोकन आपल्या या शहरातून 4 लाख लोकांना मुंबईकडे घेऊन जाते आणि परत आणते, त्या लोकलच्या टायमिंग मध्ये मोठ्या प्रमाणात फरक तिथं झालेला आहे। आणि तो फरक झाल्यानंतर इथं असणाऱ्या खासदारांनी त्या विषयावर दिल्लीत जाऊन कुठेही चर्चा केली नाही। म्हणजे सामान्य लोकांच्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवर इथं असणारे खासदार कधी चर्चा करत नाही। त्यामुळे बाळ्या मामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत 1.5 लाखपेक्षा जास्त युवांना इथं काम दिलेलं आहे। आणि मग अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं, कोविडच्या काळामध्ये त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथं लोकांना पाठिंबा दिला, प्रयत्न केले, सहकार्य केलं, सेवा दिली। आणि मग येत्या काळामध्ये या परिसराच्या विकासासाठी आपल्या विचाराचा खासदार इथं असणं फार महत्त्वाचं आहे। PM आवास योजना सुद्धा इथं लागू केली गेली नाही, ती येत्या काळामध्ये आपल्याला नक्कीच लागू करावी लागेल। त्यामुळे असे सर्व विषय आहेत। त्यामुळे मी जाता जाता आपल्या सर्वांना विचारतो की इथं आपल्या या शहरामध्ये आपण सर्वजण स्वाभिमानी जी लोक आहेत ते कुठल्या चिन्हाच्या पाठीमागे उभं राहणार? कुठलं चिन्ह आपलं? तुतारी वाजवणारा माणूस। बाळ्या मामाला आपल्याला खासदार करायचंय ना? मग एकदा हात वर करून सांगा, आमचं ठरलंय बाळ्या मामाला, आम्हाला तिथं हे करायचंय। बाळ्या मामाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पैसा, धनशक्ती, दबाव तंत्र वापरला जाईल, तरी सुद्धा तुम्ही लढायला तयार आहात का? चला मग, जेव्हा स्वाभिमानी लोक एकत्रित येतात, एका विचारासाठी लढत असतात, पुढच्या पिढीचा विचार करत असतात, सगळ्या समाजाला एकत्र येऊन जेव्हा लढत असतात, तेव्हा विजय हा आपला होतोच। आणि इथं आल्यानंतर तुम्हा सर्वांना बघितल्यानंतर विश्वासाने मी सांगतो की इथं असणारा खासदार हा बदलणार म्हणजे बदलणार। आणि आपल्या बाळा मामा आणि आपलं तुतारी वाजवणारा जो माणूस आहे, ते जे चिन्ह आहे, 100% इथं विजय त्याचा होईल, एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। तुमच्याशी बोलून, तुमच्याशी संवाद साधून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मनापासून आनंद झाला। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।